आज एका YouTube चॅनलच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील संस्था एटीयू चार सुलतान हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे आमचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम मी स्वतः आमच्या दोघांवर खंडणीचा खोटा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल झाल्याची बातमी आम्हाला आमच्या निदर्शनास आली। ही यामध्ये फिर्यादी जे आहेत ते आमच्या संस्थेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक निलंबित यांच्यावर ऑलरेडी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत आणि त्या आरोपाच्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे। या संदर्भामध्ये काल जी संस्थेची तक्रार दाखल झाली त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या सविस्तर माहिती आली आणि याचा राग दाना करून त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला एका मुस्लिम कर्मचाऱ्याला हाताशी करून हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। या माहितीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करत असताना त्याला एव्हिडन्स असणे हा फार महत्त्वाचा विषय आहे। कोणतेही एव्हिडन्स नसताना कोणतीही मागणी केलेली नसताना आज आमचे चेअरमन साहेब 80 वर्षाचे आहेत, त्यांच्या पूर्ण चरित्र पाहता आजपर्यंत त्यांनी कधी कोणाला त्रास दिलेला नाही। मी स्वतः 25-30 वर्ष पत्रकारितेत आहे, आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला 1 रुपयाची मागणी केलेली नाही किंवा अशा प्रकारचं गैरवर्तन मी केलेलं नाही। हे समाजातल्या प्रशासनापासून सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यांना माहिती माझी प्रतिमा आहे। ही प्रतिमा टाळण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि माझी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांची फिर्यादीची आणि आमची त्यांनी नागपूर टेस्ट करावी। जर ती नागपूर टेस्ट केली नाही तर यापुढे प्रत्येक गुन्हा दाखल करत असताना अंजुमन आमच्या एटीयू संस्थेच्या संदर्भामध्ये आमच्याशी आधी संपर्क साधावा आणि त्यानंतरच हे खोटे गुन्हे दाखल करून घ्यावे अशी मी माननीय पोलीस अधीक्षकांना, जिल्हा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती करतो। आणि हे जो हा जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे संबंधित आहेत त्यांची आम्ही सगळी आयडी मार्फत चौकशी लावणार आहोत। याची मी या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याला पोलीस प्रशासनाला ही विनंती करतोय की यामध्ये असे खोटे गुन्हे दाखल करू नका आणि त्या फिर्यादीची आमची नागपूर टेस्ट करा। या संस्थेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठीच अब्दुल मतीन साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण या ठिकाणी संचालक मंडळ आलेलं होतं, परंतु हा भ्रष्टाचार अजून थांबलेला नाही आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलनात असा ताकद चालू राहणार आहे। त्यामध्ये आमच्या जीवाला प्राणाला जरी धोका झाला, हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि हे आमच्या जीवाला जरी धोका केला किंवा आम्हाला किती नुकसान पोहोचवलं तरी ती असलेली शैक्षणिक संस्था या भ्रष्टाचारापासून मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप समाजासमोर उघडे झाले, आमची प्रतिमा मलित करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करत आहेत। यांनी किती खोटे गुन्हे दाखल केले तर आम्ही याच्यातून मागे काढणार।